मिनिटं 15 मिनिटं दिली आहे. शाहीर संजय जोशी या शक्तितुऱ्याचे व्याख्या आता बदललेले आहे आणि तुम्ही काळानुसार सुद्धा बदललेले आहे. आजच्या वारीत तुम्ही अर्भट चारभट काही न बोलता देखील रसिक शेवटपर्यंत थांबलं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही चांगलं द्या, लोकांना चांगलंच पाहिजे, वाईट काहीच नको आहे. या ठिकाणी उमेश बंडे, अजय बंडे, सत्यम बंडे, पूर्वी बंडे, पार्थ बंडे, गाव झापडे, आमच्या राज्याचं त्या बंडे परिवार मावशी, विनायक मग याचकडून मराठी बोलायचं 200 रुपये मावशी करणार. तर शाहीर आपलं बोलतात की म्हणतात तुम्ही लंगोटी हो गया, लंगोटी हो गया. आता मी काय म्हटलं होतं की तुम्ही टोपी घाला, तुम्ही टोपीच घालायची. त्याच्यासाठी एवढी आता तुम्ही टोपी घालता की नाही, पण टोपीच घालून यायची. त्याच्यासाठी तुम्ही लुगडाची कोणता घालून यायची गरज नव्हती. मला सांगा, मी त्यांना बोललो, मी म्हटलं लंगोटी येईल, लंगोटी येईल, पण तुम्ही आणि मी दोघंच फक्त बोलले. अहो मी एवढा का आणि लोक फुलं शाप फुलं म्हणून मी बुवाला कायम सांगतो की बुवा असं कडक कडक जावं. आता कसं लाईनीत आलंय बुवानी ते कोकणाला लागली नजर कुणाची किती सुंदर गाणं तिचा बुवा तुम्ही रेकॉर्ड करा. हे गाणं जबरदस्त चालेल. त्याच्यानंतर आपण एक गाणं घेऊया. ती गाणं घेऊया. मावशीचा विषय जीव गेला बाई तुझा आणि फसवाया पाशात घेऊन फिरतो मी खिशात, घेऊन फिरतो मी खिशात, नाही तर मग काही जोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही तर मग काही जोशात. आपल्या जे मूळ आहे, आपल्या जे गुराढोरांचं आहे, कोंबडी आहे, मांजूर आहे, कुत्री आहे, बैल आहे, वासर आहे, हे तुम्ही आपल्या मुंबईला घेऊन जरसं झालं म्हणून गाव मात्र समजेल नाही. गाव मात्र मुळात आहे. अजूनही बैलगाड्याच्या शर्यती आहेत, बैल आहे, खिल्लारी गाडी आहे, नांगरणी स्पर्धा आहेत. बैलांशिवाय होता मुळा, बैलांशिवाय कसं होईल. आणि ती बघा
गणामध्ये अलग आहे की बहिणीचा माघारी चाललोय तर तो 60 शुगर घेऊन चाललाय, त्या प्रकारे बहिणीचा तो माघारी गेलेला आहे. याच्यात तुम्ही चूक काढायची गरज नव्हती, हरकत त्याला तुमच्याकडे काहीच नव्हतं, तुम्ही करणार तरी का. आणि म्हणतात बहिणीला लाल पडले घेऊन ये, तर तुम्हाला मी म्हणते बुवा आता तुम्ही साडी लावता होत ना, तर साडी लावून तुम्ही लाल पडले जावा, तुम्हाला हाफ तिकीट भेटल बुवा, माझी लाडकी बहिणी योजना. तर आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आलं, विक्रांत वारिशे, सुनील नारकर 500 रुपयाचं पारितोषिक काढून ठेवा. अजून एक गाणं करूया. मंडळी जे तुम्ही गाणं गातो एक वाटलं आपण आता प्रत्येक जण व्यस्त झालोय, बिझी झालोय, आणि एक समजा 1 तासापुरता तुम्ही मोबाईल सायलेंटवर ठेवा आणि नंतर तुमचे मिस कॉल बघता, एक 10 मिस कॉल येतात, पण त्यावेळेला आपण क्रम लावतो की अति महत्त्वाचा फोन कुणाचा आहे. आणि आपल्या बॉसचा असेल तर आपण पहिला उचलतो, टिंबाचा असेल तर आधी पहिला परत फोन करतो, आणि आई वडिलांचा असेल तर आपण शेवटला फोन करतो. आईवर वाईट टाकतो, आई नंतर कर का फोन, मी आता बिझी आहे, ट्रेनमध्ये आहे, ह्याच्यात आहे. पण लक्षात ठेवायचं, ह्या जगातला सगळ्यात महान फोन जो कॉल असतो तो आपल्या आई वडिलांचा असतो. एकदा का ते निघून गेले, त्यांच्यासारखा आत्मीयतेचा फोन कुणाचा नसेल. मी तुमच्यासमोर गीत सादर करतोय, ऐका. वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. आई सारखी माया नाही, बाबावानी छत्र छाया, देवापेक्षा श्रेष्ठ आई बाप देवराया. त्यांच्या नंतर काळजी आपली सांगा करणार कोण, त्यांच्या नंतर करणार कोण, सांगा करणार कोण. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. मनसे सैनिक आदरणीय संजय संगळे भावले 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आमच्या मनासारखं झालं, आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आमच्या मनासारखं
आता इंजिन संख्ये मशाल दादा गंगेत घोड घाल आता इंजिन संख्ये मशाल दादा गंगेत घोड घाल आमच्या मनात सारे करणार ठाकरे बंधुरे करणार आता इंजिन संख्ये मशाल दादा गंगेत घोड घाल आमच्या मनात सारे करणार शब्दात होता ठाकरे हिंदू अस्मितेची होती साखरे एकच साहेब एकच वाघ आपले बाळासाहेब ठाकरे एकच वाघ एकच साहेब बाळासाहेब ठाकरे ह्या मराठी मुलगा परप्रांतीयानो ह्या मराठी मुलगा परप्रांतीयानो मराठी बोलायचं नाही बोलेगा बोलला नाही बोलेगा बोलला दात्याचं घशात घालायचं नाही बोलेगा बोलला दात्याचं घशात घालायचं नाही बोलेगा बोलला त्याच्यामुळे आपण पण काय बोलायचं नाही कारण तुरेवाल्याचं असं आहे की जसा शक्तीवाला जाईल तसा तुरेवाला जाईल शाहिरांनी प्रश्नाचं आजही अमान्य केलेलं आहे आणि आमच्या काही प्रश्नाकडे गेलेलं नाही एक शेवटचा उपडा घेतो वेळ वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला शाहीर संतोष कोल्हापते यांचं गाणं आहे आणि आणि की आपल्या मुलीनो एकच तुम्हाला विनंती आहे लेकिन हे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप हे सगळं कोण ना कोण जेवलीस काय सगळे बोलणार क्यूट दिसतेस लय भारी दिसतेस हे सगळं माया जाळ आहे आपल्या आई वडिलांसारखं कोण या जगात नाही म्हणून आई वडिलांना धोका देऊ नका बाकी तुमचं आयुष्य उज्ज्वल आहे शाहिरांनी गायचा गाणं युट्यूबला आहे विनंती आहे का वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून आई बापाला फसवून
ठिकाणी शिवमुद्रा प्रतिष्ठान